तुम्हाला पण माझ्यासारखाच प्रश्न पडतो का हो, सकाळच्या नाश्त्याला मुलांसाठी काय बनवायचं? पण आज ना तुमच्यासाठी मस्त अशी पॅनकेकची पोटभरीच्या नाश्त्याची रेसिपी घेऊन आले ना, जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल. शिवाय ना हे पॅनकेक जर तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिनमध्ये जर दिले ना, तर मुलं मात्र आवडीनेच खातील. त्यासाठी या व्हिडिओला अजिबात स्किप न करताना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अगदी छोटे छोटे टिप्स सांगून ना हा व्हिडिओ तुमच्याशी मी शेअर केलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. नमस्कार मंडळी, मी प्रियांका, की तुम्हा सर्वांचं प्रियाज फूडीमध्ये मनापासून स्वागत. चला तर आपल्या या झटपट मस्त अशा पोटभरीच्या पॅनकेकच्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर आता इथे बघा, मी ना असा आकाराने ना थोडासा मोठा असा बाउल घेतलेला आहे. तर आता याच्यामध्ये ना आपल्याला 1 कप इतका ना रवा घालायचा आहे. तर इथे रवा ना तुम्ही कोणताही घेऊ शकताय, बारीक रवा किंवा मोठा रवा घेतला तरी पण चालेल. त्यासोबतच ना आता इथे आपल्याला 1 टेबलस्पून इतकं ना बेसन घालायचं, 1 मोठा चमचा इतकं, कारण आपल्या ह्याला रव्याला मस्त असं बाइंडिंग यावं त्याच्यासाठी. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे पाण्याचं मेजरमेंट. तर आता ज्या कपने मी रवा मोजून घेतलेला ना, त्याच कपने आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तर आता सगळ्यात पहिल्यांदा ना मी ते 1 कप इतकं पाणी सुरुवातीला आता याच्यामध्ये घालून घेते आणि आता ह्याला ना आपल्याला व्यवस्थित असं इथे मिक्स करून घ्यायचंय. तर आता जे आपण बेसनचं पीठ याच्यामध्ये रव्यामध्ये वापरले ना, तर बेसनच्या पिठामध्ये ना पटकन अशा गुठळ्या होतात पाणी घातल्यानंतर. तर आता ह्याला ना अगदी न थांबताना 1-2 मिनिटांना, अगदी 1 ते 1.5 मिनिट फक्त व्यवस्थित असं आपल्याला ह्याला मिक्स करून घ्यायचं ना. आता हे बघू शकता, हे मिश्रण अजून खूप जास्त घट्ट आहे, तर अजून आपल्याला ह्याच्यामध्ये पाण्याची गरज पडेल. तर आता इथे ना मी पाव कप इतकं पाणी परत एकदा घालून घेते, म्हणजे टोटल ना आपल्याला इथे 1.25 कप इतकं पाणी लागलेलं आहे. 1 कप आपला रवा होता, 1 टेबलस्पून इतकं बेसन लागलं आणि त्यासाठी आपल्याला 1.25 कप इतकं पाणी लागलेलं आहे. तर आता इथे आपण ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे बघू शकता, अगदी अशी आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची. पाण्याचं मेजरमेंट अजिबात चुकू देऊ नका बरं का. इतकंच पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं, जास्त पाणी घालू नका, नाहीतर आपले ना पाहिजे तसे पॅनकेक्स अगदी व्यवस्थित बनणार नाहीत. आता याच्यावरती ना मी झाकण ठेवते आणि ह्याला ना आपण एक 5 ते 10 मिनिटांसाठी ना आपण ह्याला असंच रेस्ट करायला ठेवून देऊयात. तर आता इथे बघा, तुम्ही म्हणाल की सकाळच्या घाईत नाश्ता कसा बनवायचा, तर ते सांगतेच मी तुम्हाला. आता इथे ना मी 3 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. तर आता हे बटाटे उकडून घेतले आणि याची साल काढून घेतले. मध्यम आकाराचेच होते 3 बटाटे. आता यांना ना आपल्याला बारीक खिसणीने ना व्यवस्थित असं खिसून घ्यायचंय. लक्षात घ्या, आपण जो पॅनकेकचा नाश्ता बनवतोय ना, त्याच्यामध्ये ना बटाट्याचे कण राहिले नाहीत पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला याला खिसूनच घ्यायचंय. अजिबात सुद्धा स्मॅशरने ह्याला करू नका. जर बटाट्याचे जर कण याच्यामध्ये राहिले ना, तर पॅनकेक्स आपले अगदी व्यवस्थित बनणार नाहीत. त्यासाठी तुम्ही हा बटाटा ना रात्री शिजवून घेऊ शकता. शिवाय ह्याला खिसून जरी ठेवलात ना, दुसऱ्या दिवशी सकाळी जरी केलात तरी अगदी पटकन होऊ शकतो तुमचा हा नाश्ता. आता तुमच्याकडे जर उकडलेला बटाटा नसेल ना, तर तुम्ही कच्चा जरी बटाटा इथे वापरलात तरी पण चालेल. तर आता इथे बघा 5 ते 7 मिनिटं झालेले आहेत आणि रवा सुद्धा आपला खूप छान असा भिजलेला आहे आणि बघू शकता रवा भिजल्यानंतर असा फुगून येतो. आणि आता ह्याला ना मी परत एकदा व्यवस्थित असं चमच्याने ना इथे मिक्स करून घेतलंय. आता याच्यामध्ये की नाही आपण जो बटाटा शिजवून खिसून घेतलेला की नाही, तो बटाटा आता याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचंय. तर 3 बटाट्यांचं प्रमाण अगदी व्यवस्थित सांगितलंय मी तुम्हाला. आता हा बटाटा ह्याच्यामध्ये घातला ना की ह्याला ना व्यवस्थित इथे आपल्याला ना मिक्स करून घ्यायचं आहे. त्यासाठीच मी तुम्हाला सांगितलं की बटाटा आपल्याला इथे खिसून घेणंच गरजेचं आहे. बटाटा अजिबात सुद्धा स्मॅशरने स्मॅश करू नका, कारण तो व्यवस्थित असं याच्यामध्ये ना आपल्या मिक्स होणार नाही. पाण्याचं प्रमाण जे आपण अगदी सुरुवातीला वापरलेलं ना, ते अगदी अचूक होतं. इतक्याच प्रमाणामध्ये आपल्याला पाणी घालायचं होतं याच्यामध्ये. तर आता हे बघू शकताय, बटाटा अगदी व्यवस्थित आपल्या याच्यामध्ये मिक्स करून झालाय. आता याच्यामध्ये ना आपल्याला 2 छोटे चमचे इतके ना सफेद तीळ घालायचेत. त्यासोबतच आपल्याला अर्धा छोटा चमचा जिरे घालायचेत. इथे ना मी 2 छोटे चमचे इतके ना गाजर घेतलेत. तर आता हे गाजर बघू शकताय तुम्ही, मी ना ह्याला अगदी बारीक असं तुकड्यांमध्ये कट करून घेतलंय. हवं असेल ना तर तुम्ही इथे गाजर खिसून पण घेऊ शकताय. अर्धा छोटा चमचा चिली फ्लेक्स घालायची आणि इथे ना मी 2 छोटे चमचे इतकी कोथिंबीर घातली. सोबतच आता ह्याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. आता तुम्हाला जर हवं असेल ना, तर तुम्ही याच्यामध्ये शिमला मिरची बारीक करून घालू शकता. शिवाय जर तुम्हाला कांदा जरी घालायचा असेल ना, तर तो सुद्धा घालू शकता. आपल्या मुलांना ज्या कोणत्या भाज्या आवडत नाहीत ना, त्या मात्र ह्याच्यामध्ये नक्की घाला. मुलांना तुमचा टिफिन नक्की संपवतील, शिवाय नाश्त्याला सुद्धा मुलं आवडीनं खातील, एवढं मात्र नक्की. आता ह्याला ना आपल्याला पटकन असं ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. आणि आता हे बघू शकता, हे बाइंडिंग अगदी असं व्यवस्थित झालं पाहिजे, म्हणून मी तुम्हाला प्रमाण अगदी व्यवस्थित सांगितलेलं पाण्याचं. शिवाय रवा आपल्याला किती प्रमाणात घ्यायचंय, जर ते प्रमाण चुकलं ना, तर मग तुमचे पॅनकेक अगदी व्यवस्थित बनणार नाहीत त्यासाठी. आणि आता हे बघू शकता, हे अगदी व्यवस्थित आपलं तयार झालेलं पॅनकेक्सचा जो पॅनकेक सारखा जो नाश्ता आपण बनवतोय ना, तो अगदी परफेक्ट बनणार नाही त्याच्यासाठी. आणि आता हे बघू शकता, हे मिश्रण अगदी आपलं तयार झालेलं आहे आणि अगदी ना हे एवढंच घट्ट पाहिजे, याच्यापेक्षा जास्त पातळ अगदी करायचं नाहीये. तर आता ह्याला ना मी असंच थोडं साईडला ठेवून देते. तर आता इथे बघा, गॅसवरती ना मी डोशाचा पॅन जो असतो ना, तो गरम करायला ठेवून दिलेला आहे. सुरुवातीला गॅसची फ्लेम फुलच ठेवायची आपल्याला. आता याच्यामध्ये ना मी 1 टेबलस्पून इतकं ना तेल घालून घेते
तेल व्यवस्थित अगदी आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की ह्याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा मोहरी घालायची. मोहरी मस्त तडतडली की अर्धा छोटा चमचा आपण ह्याच्यामध्ये सफेद तीळ घालूयात आणि आता सफेद तीळ घातले ना गॅस कमी करायचा आणि अगदी फटाफट ह्याला ना व्यवस्थित असं ना आपल्याला पसरवून घ्यायचं. कारण काय होतं, जर तुम्ही ह्याला पटकन पसरवून नाही घेतलं ना तर हे तडतड उडून सगळे बाहेर जातील. त्याच्यासाठी पटकन ह्यांना पसरवून घ्यायचं, वेळ वाया न घालवता. आता याच्यावरती ना आपल्याला जे आपण बनवून घेतलेलं ना बॅटर त्याच्यापासून एक एक मिश्रण ह्याच्यावरती सोडत जायचं. जनरली आपले जसे छोटे छोटे पॅनकेक्स असतात ना, अगदी त्या पद्धतीने हे छोटे छोटे आपल्या ह्या तव्यावरती सोडून घ्यायचे. लक्षात घ्या, तुम्ही जर एकच मोठा केला ना तर तो व्यवस्थित बनणार नाही बरं का. आणि हे छोटे छोटे याच्यासाठी बनवायचे की ते व्यवस्थित तुम्हाला पलटवता येतील. आणि हे बनवताना मात्र जाडच बनवायचे बरं का, अजिबात सुद्धा पातळ बनवू नका. एक मी तुम्हाला हा थोडासा मोठा करून दाखवलाय, ते सांगते मी तुम्हाला का मी हा मोठा करून दाखवलाय त्यासाठी. आता ह्याला ना व्यवस्थित आपण ह्याला पसरवून घ्यायचं आणि जाडच बनवायचे बरं का, अजिबात सुद्धा पातळ वगैरे करू नका. थोडेसे जाड घालून घ्यायचे. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आणि ह्याला ना आपल्याला एक 4 ते 5 मिनिटं आपल्याला ह्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं. जास्तीत जास्त 3.5 ते 4 मिनिटं व्यवस्थित भाजून घ्या. आणि आता हे ना गोल्डन कलर ह्याला साईडून दिसायला येईल तुम्हाला. जर गोल्डन कलर असं आलेलं दिसेल ना की समजून जा व्यवस्थित भाजलेत. आणि आता ह्यांना ना आपण एक एक करून पलटवून घेऊयात. तर आता हे बघू शकता, हा थोडासा मी मोठा बनवलेला तुम्हाला सांगण्यासाठी. आणि हा पलटवताना किती अवघड पडलाय तुम्ही बघू शकताय. तुम्ही जर एकच मोठा बनवला ना तर तुम्हाला ना तो व्यवस्थित असं उलटता येणार नाही. त्याच्यासाठी ना हे छोटे छोटेच पॅनकेक्स बनवायचे. खरं तर याच्या अगोदर सुद्धा ही रेसिपी मी तुमच्या सगळ्यांसाठी शेअर केली होती. आणि ह्यांना परत एकदा 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित भाजून घ्यायचं. आणि आता हे बघू शकता, मस्त असे आपले पॅनकेक सारखा दिसणारा नाश्ता आपला तयार झालेला आहे. मुलं खरंच आवडीनं खातील बरं का, एकदा तुम्ही बनवून बघा. आणि आता आपण ह्यांना काढून घेऊयात. एक स्टेप म्हणजे एका वेळेस तुम्हाला भाजण्यासाठी ना पूर्ण एक बॅच भाजण्यासाठी तुम्हाला एक 6 ते 7 मिनिटं लागतील बरं का, जास्त वेळ नाही लागणार. आणि दुसरा सुद्धा अगदी तसंच करायचं. गॅसची फ्लेम फुल करायची, तेल घालायचं, मोहरी घालायची आणि सफेद तेल घालायचे. परत एक एक करून आपल्याला याच्यावरती बॅटर सोडून घ्यायचे. अगदी परफेक्ट अशा पद्धतीने तयार होईल. खरं तर हा नाश्ता ना मी तुमच्यासाठी अगोदर सुद्धा शेअर केलेला. कढईमध्ये फक्त एक एक पॅनकेक्स बनवून हा नाश्ता कसा तयार करायचा तो सुद्धा मी व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देणारच आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद. हा व्हिडिओ कसा वाटला ना मला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असला तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा नाश्त्याची रेसिपी ना तुम्ही एकदा करून बघा, तुमच्या मुलांना नक्की आवडेल एवढं मात्र मी नक्की सांगते. चला तर मग परत भेटूयात अशाच एका सुंदर आणि एका चटपटीत रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.